कधी-कधी आयुष्यात अशा काही घटना घडतात, ज्या आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. मी 2004 मध्ये कुंडली पाहून प्रेडिक्ट केली होती. 2004 साली नुकतंच माझं लग्न झालं होतं आणि त्यावेळी माझ्या नंदेच्या मुलांची कुंडली मी बनवली होती आणि त्या कुंडलीमध्ये पूर्णपणे त्यांचे प्रिडिक्शन्स बनवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये तिच्या मुलाच्या कुंडलीमध्ये असे काही योग होते. ते योग असे की त्याच्यामध्ये मी लिहिलेलं होतं की त्याचं ज्यावेळी मी कुंडली बनवलेली होती त्यावेळी त्या मुलाचं एज होतं जवळजवळ 4 ते 5 वर्षाचा तो होता आणि मुलगी जी होती ती 2-2.5 वर्षाची होती. आणि त्या कुंडलीमध्ये मी त्या मुलाच्या कुंडलीमध्ये असं लिहिलेलं होतं की ज्यावेळी तो 9वी मध्ये असेल, ज्यावेळी तो 13-14 वर्षाचा असेल त्यावेळी त्याच्या शिक्षणामध्ये खंड पडेल आणि त्या सिच्युएशनमध्ये तो डिप्रेशनमध्ये असेल. हे ओव्हरऑल त्याच्या शिक्षणाच्या पार्टमध्ये लिहिलेलं होतं आणि बाकी ओव्हरऑल त्याचं सगळं काही स्वभाव वगैरे ज्याप्रमाणे कुंडलीमध्ये लिहिलेलं असतं त्याप्रमाणे लिहिलेलं होतं. ते सगळं झालं, त्यांनी कुंडली वाचली आणि त्यावेळी मला प्रश्नसुद्धा विचारला गेला की शिक्षणामध्ये खंड कसा पडेल, शिक्षण थांबेल कसं. तर त्यावेळी हा प्रश्न मला सुद्धा पडला की असं कसं होऊ शकतं. पण मग त्यावेळी मी उत्तर असं दिलं की आता ही घटना घडायला अजून काही वर्ष आहेत, जवळजवळ 10-12 वर्ष आहेत आणि त्याच्यामुळे पुढे काय घडेल, कसं घडेल, कुठली परिस्थिती असेल ती आपण काही सांगू शकत नाही. पण त्यावेळीची सिच्युएशन ही डिप्रेशनची असेल त्यावेळी त्या मुलाची आणि त्या परिस्थितीमध्ये हे सगळं घडलं जाणार आहे. त्याच्यामुळे मी त्यांना काहीच उत्तर तेव्हा देऊ शकली नाही. मी म्हटलं उडवणीचं उत्तर असं त्यावेळी दिलं की बघू पुढे काय होतंय ते. कारण जोपर्यंत तो प्रत्यय येत नाही, ती घटना घडत नाही, तोपर्यंत आपला त्याच्यावर विश्वासही बसत नाही, कुठल्याच व्यक्तीचा त्याच्यावर विश्वास बसत नाही. त्याच्यामुळे ते सगळं झालं, वर्ष उलटली आणि त्यानंतर ज्यावेळी तो मुलगा 13-14 वर्षाचा होता, 9वी मध्ये होता तो त्यावेळी, आणि घरामध्ये निघताना आंघोळ वगैरे केली, चांगले कपडे वगैरे घातले आणि बहिणीला सांगून गेला की मी नवीन ट्युशन बघून येतोय. आणि त्यानंतर तो त्याच्या आईकडे ऑफिसला जायची. त्याने काहीतरी कचोरीसाठी वगैरे पैसे घेतले आणि त्याच्या आईने त्याला पैसे दिले आणि ती कामाला निघून गेली आणि तो नवीन ट्युशन बघायला जातो म्हणून तो बाहेर पडला आणि त्याच्यानंतर तो काही घरी आला नाही. मग रात्र झाली, शोधाशोध झाली, घरी आला नाही म्हणून शोधाशोध व्हायला लागली. आईला चिंता झाली. मग तिने सगळ्यांना, नातेवाईकांना फोन केला, मिस्टरांना कॉल केला, सगळे शोधायला लागले पण तो काही सापडला नाही. त्याच्यावर दिवस गेले, महिने गेले, वर्ष गेले आणि ती घटना आणि त्याच्यानंतरची आता ही 2026 आतापर्यंत तो मुलगा सापडलेला नाहीये. तर ही घटना झाल्यानंतर मला त्यानंतर आठवलं की कुंडलीमध्ये असं काही योग लिहिलेला होता की शिक्षणामध्ये खंड पडेल, शिक्षण तिथे थांबलं जाईल आणि तो डिप्रेशन लेवलमध्ये असेल. मग त्याची कुंडली मी चाळायला सुरुवात केली. मग त्यावेळी जेव्हा ते प्रिडिक्शन लिहिलेलं होतं ते प्रिडिक्शन मला तिथे सापडलं की ह्या वयामध्ये त्याला डिप्रेशन लेवलमध्ये असल्यामुळे डिप्रेशन लेवलमध्ये ती परिस्थिती असेल, त्यावेळची जी कंडिशन असेल त्याची ती डिप्रेशन लेवलची असेल, काही मानसिक त्रास असेल आणि त्याच्यामध्ये त्याच्या शिक्षणामध्ये हे खंड तिथे दिसला होता. अशा प्रकारे ते प्रिडिक्शन होतं. पण तो पुन्हा सापडेल याची तिथे काही शाश्वती दिसत नव्हती. पण त्यानंतर सगळीकडे पोस्टर वगैरे लावले गेले, खूप काही सगळीकडे शोधाशोध केली, प्रत्येक व्यक्तीने शोधाशोध केली,
पण तो काही अजूनपर्यंत 2026 आलं पण तो काही सापडलेला नाही आहे. तर अशा प्रकारे हे प्रिडिक्शन जे होतं ते एक सत्य घडलेलं तुमच्यासमोर मांडलं, तुमच्यासमोर शेअर केलं. वेळीच योग्य मार्गदर्शन, इमोशनल सपोर्ट आणि स्पिरिच्युअल बॅलन्स मिळालं असतं. म्हणूनच पालकांनी मुलांच्या मनाकडे लक्ष द्या, त्यांचं डिप्रेशन ओळखा आणि योग्य त्यांना मार्ग दाखवा. आजही माझं मन त्या मुलासाठी प्रार्थना करतंय. तो कुठेही असेल पण तो सुरक्षित असेल, बस एवढीच आशा आहे. त्याचप्रमाणे 10-11 वर्ष झाली त्या घटनेला. एक आगरी बाई होती, ती माझ्या ऑफिसमध्ये आली आणि तिने सांगितलं की माझ्या मुलाचं लग्न जमवायचं आहे, तर तुम्ही त्याप्रमाणे कधी होईल, काय होईल, कशी मुलगी असेल त्याप्रमाणे सांगा. त्याची सगळी डिटेल वगैरे घेतली आणि त्याच्यानंतर कुंडली बनवून झाल्यानंतर त्यांना मी बोलवलं माझ्याकडे आणि त्या कुंडलीमध्ये असे काही योग होते. तर त्यानंतर मी त्यांना बोलवलं आणि त्यांना आता ती शेवटी एक आई आहे, त्याच्यामुळे त्यांना हळूवारपणे सांगितलं की बघा, मुलाचं लग्न करू नका. मग त्यावेळी ते म्हणाले असं कसं, लग्न तर करावंच लागेल, काय झालं? तर मी म्हटलं आता मी काय पुढे होणार आहे ते सांगू तर शकत नव्हती त्यांना, पण तरीही सुद्धा सारखा माझा जोर त्याच शब्दांवर होता की बघा, त्याचं लग्न करू नका. तर काय झालं मॅडम? तर मी म्हटलं पुढे जाऊन काहीतरी त्याच्या जीवाला धोका होणार आहे, तर कृपया करून त्याचं लग्न नका करू. होणारी त्याची बायको असेल, तिला सुद्धा त्याचा प्रॉब्लेम होणार. पण मी ती जी भाषा माझी होती त्यावेळी एका आईला दुःख वाटेल अशा प्रकारे मी ती भाषा तिथे वापरत नव्हती. म्हणून मी घुमवून फिरवून त्यांना ती भाषेमध्ये सांगत होती. पण त्यांना कळत होतं, कळत नव्हतं मला माहीत नाही, पण त्यांना दुखवू नये, काही टेन्शनमध्ये जाऊ नये अशा भाषेमध्ये मी त्यांना सांगत होती. मग त्यांनी मला त्याच्यावर उपाय विचारला की मग ह्याच्यावर काय उपाय आहे का? तर मी म्हटलं की हे बघा, उपाय हाच आहे की एक आई आपल्या मुलांसाठी प्रार्थना करू शकते. बाकी अदर दॅन काहीही याच्यावर उपाय नाही. तुम्ही जेवढी तुमच्या मुलासाठी प्रार्थना कराल, तुमच्या देवाकडे प्रार्थना कराल, तेवढी प्रार्थना तुम्ही करा की त्याचं आयुष्य वाढू दे म्हणून. तुम्ही तुमच्या देव्हाऱ्यात बसा, कुठल्या देवांकडे मोठ्या देवळात जायची अशी काही गरज नाही आहे. तुम्ही तुमच्या घरातल्या देवाला मध्ये जसं पूजा करता त्याप्रमाणे तिथे पूजा करा, अगरबत्ती लावा, दिवाबत्ती करा आणि तिथे बसून तुम्ही प्रार्थना करा. आता हे ऐकल्यानंतर थोडेसे ते टेन्समध्ये आले, पण माझं काम आहे त्यांना अवेअर करणं. मी फक्त एवढंच त्यांना सांगितलं की कृपया करून त्याचं लग्न करू नका. पुढे जाऊन त्याच्या जीवाला धोका आहे आणि त्याच्यामुळे येणारी मुलगी आहे ती सुद्धा प्रॉब्लेममध्ये जाईल. त्यांनी माझी काही फीस होती ती दिली आणि त्याच्यानंतर ते निघून गेले. निघून गेल्यानंतर, कारण तो जो योग होता तो जवळजवळ वर्षभराच्या आत होणारा होता आणि वर्षभराच्या आत जवळजवळ 6 महिने झाले असतील. त्यांनी लग्न त्या मुलाचं केलं. त्याच्यानंतर मला त्यांच्या आयुष्यात काय झालं हे माहीत नाही, पण त्याच्यानंतर मला 6 महिन्याच्या आत अशी बातमी आली की ज्या मुलाबद्दल सांगितलं होतं तो मुलगा छोटा टेम्पो असतो, तो टेम्पो चालवायचा, त्याच्यावर तो पाण्याच्या बॉटल्स वगैरे तो सप्लाय करायचा. तर त्या दरम्यान त्याचं ॲक्सिडेंट झालं आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये तो गेला आणि त्यांनी त्याचं लग्नही केलेलं होतं. जवळजवळ लग्नाला 3-4 महिनेच झाले असतील आणि 6 महिन्याच्या आत ह्या घटना घडल्या. आणि ही घटना घडल्यानंतर त्या आईवर काय बितलं असेल. ती पूर्णपणे त्यावेळी डिप्रेशनमध्ये गेली. एका जाग्यावरच पडून राहायची. तिला तो धक्का सहन झाला नाही. एका जाग्यावर पडून राहायची. खाणं पिणं सोडून दिलं होतं आणि त्यांची मुलगी होती
ती मला येता जाता त्यावेळी भेटायची. मला सुद्धा ते ऐकून बरं वाटलं नव्हतं, पण मग काही करू शकत नाही त्यावेळी अशा सिच्युएशनमध्ये आपण. मग ती मला सारखी म्हणायची की मॅडम आई तुम्हाला बोलवते सारखी, आईला भेटायचं आहे तुम्हाला. ती सारखी बडबडत असते की मॅडमने सांगितलं होतं मी ऐकलं नाही, मला मॅडमला भेटायचं आहे, मला मॅडमला भेटायचं आहे. पण त्यावेळी माझं बिझी शेड्यूल असल्यामुळे मी तिला सारखी सांगायची हो मी येते, हो मी येते. कारण आता त्यांना तर माझ्या इथे मी बोलवू शकत नव्हती, कारण त्या जाग्यावर पडलेल्या होत्या आणि मी बिझी शेड्यूल असल्यामुळे कदाचित मी तिला सांगायची की हो मी आज येते, हो मी आज येते. असं करून काही दिवसांमध्येच, जवळजवळ 15 दिवसाच्या आतच त्यांना तो धक्का सहन न झाल्यामुळे मुलाचा, आणि त्या दरम्यान मुलाचं असं झाल्यानंतर त्या मुलीला तिच्या माहेरचे घरी घेऊन गेले आणि आम्ही पुन्हा तुमच्याकडे मुलीला पाठवणार नाही हे सुद्धा त्यांनी सांगितलं. म्हणजे हातातून त्यांच्या मुलगाही गेला आणि सूनही गेली. आणि हे सगळं त्यांना मानसिक त्रास होत गेला आणि त्याच्यामध्येच त्यांनी एका दिवशी स्वतःला फाशी लावून घेतली आणि त्याच्यामध्ये त्याही गेल्या. आता याच्यामध्ये आपण काय बोलायचं की एखाद्या व्यक्तीला, म्हणजे मी माझ्याकडे जेव्हा त्या आलेल्या होत्या त्यावेळी त्यांना अवेअर केलेलं होतं की त्याचं लग्न करू नका, कारण त्याच्यामुळे 2 जीवांना धोका होणार आहे. एक तर त्याला आणि तिला, तिचं आयुष्य बर्बाद झालं आणि तो या जगातूनच गेला. त्याचा मृत्यू टळणारा नव्हता, त्याचा मृत्यू हा होणारच होता. पण लग्नाचं बघायला आल्या वेळी, त्यावेळी लग्न झाल्यानंतर त्याचा हा योग ॲक्टिवेट होणार होता. त्याच्यामुळे मी त्यांना सांगत होती की लग्न करू नका. कदाचित लग्न झालं नसतं तर कदाचित तो योग आलाच नसता, कारण तो योग असा होता की लग्न झाल्यानंतर मृत्यूयोग आहे. मग लग्नच झालं नसतं तर कदाचित परिस्थिती वेगळीही असली असती, तर तो मृत्यूयोग टळला सुद्धा असता. कारण निसर्गाच्या पलीकडे जाऊन आपण ज्यावेळी त्या घटना करतो त्यावेळी त्या आपल्याला उलट उत्तरच देतात. कारण तिथे त्याचं लग्न करू नका सांगितल्यानंतरही केलं गेलं आणि शेवटी दोघांनाही हा प्रॉब्लेम झाला. त्याच्यामध्ये तिसरी व्यक्ती म्हणजे आई सुद्धा तिथे त्या धक्क्यामध्ये गेली. आणि आता बहीण कधी कधी भेटते त्याची, पण त्यावेळी फक्त ती एक स्माईल करते, मी एक तिच्याकडे बघून स्माईल करते, पण ती स्माईल ही एक दुःखद स्माईल असते माझ्यासाठी तरी. कारण असे जे अनुभव आलेले असतात ते खरेच वाईट अनुभव आलेले असतात. काही वेळेला अशा वेळी जी लोक ऐकत नाहीत, आपलंच खरं करतात, त्यावेळी त्या सिच्युएशनमध्ये आपण सुद्धा काही करू शकत नाही. तर ह्या 2 घटना तुम्हाला शेअर केल्या, ज्या जवळजवळ 10-15 वर्ष झाली ह्या घटनेला सुद्धा. आज मी तुम्हाला कुंडली शेअर करणं म्हणजेच भाकीत दाखवणं नाही, तर हे सांगणं असतं की कुंडली ही एक फेक नाही, तर ती एक वॉर्निंग असते. जर तुम्हाला वाटतंय की कुंडली ही मार्ग दाखवू शकते तर हा व्हिडिओ इतरांना नक्कीच शेअर करा. आणि तुम्हाला सुद्धा जर कुंडली दाखवायची असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.